तर मित्रांनो, रात्री खूप पाऊस झालेला आहे. सगळं गंडोळ पाणी झालेलं आहे. पाणी खूप वाढलेलं नदीला. आणि जे आपण जाळे टाकलेले सामने तर दिसतात, तर ती आपण बांधून ठेवल्यामुळे ती काही जाळी गेली नाही, नाहीतर पूर्ण जाळी गेली असते वाहून. बाकी किती पाणी आलेलं आहे साईडून नदीला. आणि बघू कुठले कुठले मासे लागलेत आपल्याला. आणि ते आपण काल टाकलेली जाळी नाईटला. तर आता आपण बघू जाळी काढल्यानंतर कुठले मासे भेटतात आपल्याला. आणि तोपर्यंत टोप घेऊन आपण टोप त्या तिकडे ठेवलेली लांब, त्याच्यात हवा सुद्धा आहे. तर चला आपण घेऊन. बघा आपण टोप सुद्धा किती लांब ठेवलेली, वाहून नाही जावा म्हणून शेतामध्ये ठेवलेली. तर इथं आपले टूप आहे. आणि आपल्या मशीनला शेतवाल्यांनी जो घास लावलेला त्या घासामध्ये ठेवलेली. परत आपल्याला तिथं जाणार आहे नदीपाशी. आणि तिथं जाऊन पहिले आपण बारखाली जाळी टाकणार. तर इथून तुम्हाला दाखवतो नदी किती मोठी आहे. खूप मोठी नदी आहे आणि पाणी सुद्धा भरपूर आहे नदीला आलेलं. आणि की काल आणि रात्री जास्ती पाऊस झाल्यामुळे आलेलं आहे. पाणी 2 दिवस तर कमी होतं. तर आपण टोप घेऊन आलेलो आहे ना, बारखांडी जाळ्याची माशांची सुद्धा जाळे आणलेली आहे. तर मोठे माशांची जाळी काढायच्या अगोदर आपण हे टाकणार आहे बारखांल्या माशाची. तर मला वाटतं की बारखांले मासे सुद्धा आपल्याला गंडूळ पाण्याला भेटू शकते, त्याच्यामुळं टाकणार. तर चला घेऊ जाळी काढून, बघू किती मासे भेटतात. मित्रांनो, आपली जाळी काढून झालेली सगळी. आणि मासे पण आपल्याला भेटलेले अजून बऱ्यापैकी चांगले मासे भेटलेले. मोठ्या साईजची चिलापी. आणि ही जी इकडे जाळी ठेवलेली त्यात खेकडं ठेवलेली आपण. खेकडं आहे त्याच्यात. खेकडं बी आपल्याला भेटलेली. आणि मोठी मोठी खेकडे. आणि या साईडला आपण आता बारीक जाळा लावलेला आहे बारखांल्या माशाचं. तर आपण बघणार आहे थोड्या वेळात किती आपल्याला छोटे मासे भेटतात बारखांले. त्याच्यानंतर तर मित्रांनो, आता चालू आहे घरी मी आणि मासे काढलेले. तर तुम्हाला दाखवतो. पोपट मासा खूप मोठा आहे आणि मोठ्या साईजची चिलापी सुद्धा भेटलेली आपल्याला. हे बघा जिवंत आहे सगळं.